जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 16वा तत्वान व्हायचा समज पहिला वाल्मिक स्तव निरूपन्नाम. श्रीराम समर्थ. धन्य अन्य तो वाल्मिक ऋषी माझे पुण्यश्लोक. जयाचिनी हा त्रिलोक पावन झाला भविष्य आणि शतकोटी. हेतो नाही देखली दृष्टी दांडवलीता सगळ सृष्टी. श्रुत नव्हे भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण. तरी आश्चर्य मानती जन भूमंडलीचे. नसता रघुनाथा अवतार नाही पाहिला शास्त्रधार. रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे ऐसे जयाचा वाघविलास. ऐकोनी संतोषला महेश मग विभागले त्रैलोक्यास. शतकोटी रामायण ज्याचे कवित्व शंकरी पाहिले. इतरांना वचे अनुमानले राम उपासकांशी झाले परम समाधान. ऋषी होते तोर तोर बहुत्व केला कवित्व विचार. परंतु वाल्मिकासारखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दृष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडली. उपराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे. ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरते. वाल्मिक जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. शुक्ल काष्टी अंकुर फुटले तपोबले जयाच्या. पूर्वी होता वाल्या कोली जीवघातकी भूमंडली. तोची वंदे जे सकली विभूती आणि ऋषेश्वरी. उपरती आणि अंतप तेथे गायचे उरेल पाप. ध्यान तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे असन घातले देहाचे वारुल झाले. तेची नाम पुढे पडले वाल्मिकायचे. वारुलास वाल्मिक बोलजे म्हणून वाल्मिक नाम साचे. जयाचे तीव्रे तपे जे जे हृदय तापसाचे. जो ताप समाजे श्रेष्ठ जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ. जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. तो निष्ठावंतांचे वंदन रघुनाथ भक्तांचे भूषण. ज्याची धारणा साधारण साधका सदृढ खरी. धन्य वाल्मिक ऋषेश्वर समर्थांचा कवेश्वर. तयासी माझा नमस्कार साष्टांग व्हावे. वाल्मिक ऋषी बोलेल नसता तरी आम्हास कैसी रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयासी महिमा वाढली. भक्तमंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. आपला काल सार्थक केला रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. भूमंडली उद्धरिला बहुत लोक रघुनाथ भक्त तोर तोर. महिमा जयाचा अपार त्या समस्तांचा किंकर. रामदास म्हणे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. वाल्मिक स्तव निरूपन्नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.